नमस्ते मुलांनो, आज आपल्याला बालभारतीचा पाठ क्रमांक 6 पण थोडा उशीर झाला. लेखक संदीप हरी नाझरे लिखित या पाठातून आपल्याला त्यांनी कशावर प्रकाश टाकलाय, काय शिकायचं आहे नेमकी. 1999 साली भारत आणि पाकिस्ताननी घुसखोरी करून काही सैनिक घुसखोर घुसवले होते हिमालय पर्वताच्या डोंगर रांगातून. त्या ठिकाणी कारगिलमध्ये लढाई झाली होती आणि कारगिलसारख्या धगधगत्या तणावपूर्ण सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरुण आपल्या आजारी आईला भेटण्याच्या ओढीनं घरी पोचतो. पण त्याआधीच घरी पोचण्यापूर्वी त्याची आई हे जग सोडून गेलेली असते. सैनिकांच्या मनामधील देशप्रेम व आईबद्दलची ओढ असा भावविभोर करणारा, मनाला साद घालणारा प्रसंग या पाठात लेखकाने चित्रित केला आहे. लेखक संदीप हरी नाझरे, जन्म 1984. चारोळी कविता, चारोळी म्हणजे 4 ओळींची कविता, कथा, अनुभवकथन, लेख, ललित लेख इत्यादींचे लेखन, वज्रमूठ कविता संग्रह प्रसिद्ध, विविध नियतकालिकांमधून साहित्य प्रसिद्ध आहे त्यांचं. अशा या प्रसिद्ध लेखकाने आपल्याला पण थोडा उशीर झाला हा पाठ आपल्याला दिलेला आहे. त्याचं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सैनिक त्या ठिकाणी जीवन जगत असतो. देशासाठी तो सीमेवर देशाचं रक्षण करण्यासाठी तणावात सुद्धा तो आपलं कर्तव्य विसरत नाही. अशा आशयाचा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये कारगिल, काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाचा दुर्गम प्रदेशातील ठिकाण. दुर्गम, ज्या ठिकाणी माणसाला सहज पोचता येणार नाही एवढं उंचावरचं खडकाळ, एवढ्या उंचीवर म्हणजे ते दुर्गम होतं. जो माणूस सहजासहजी पोचू शकत नाही त्या भागाला दुर्गम प्रदेश म्हणतात. असा दुर्गम प्रदेश हिमालयातील कारगिल या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम असतं. त्या ठिकाणची देशसेवा करायची आहे, देशाचं रक्षण करायचं आहे आणि आपलं कर्तव्य पार पाडताना त्यांना खडतर जीवनाचा अनुभव येतो. ते खडतर जीवन जगून अतिशय थंड हवामान आणि धगधगणारी तणावपूर्ण सीमा, धगधगणारी म्हणजे सतत त्यांना तणावाचं जीवन जगावं लागतं. कुठून बंदुकीची गोळी येईल, कुठून बॉम्ब पडेल, सगळ्यांना अलर्ट राहून त्यांना ते जीवन जगावं लागतं. सीमेचं रक्षण करावं लागतं आणि भारत देशाचं, भारत मातेचं रक्षण करण्यासाठी ते कर्तव्यात कधीच आपल्याकडून कसर होणार नाही याची दक्षता ते घेत असतात. आणि हे काम कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम. अतिशय थंड हवामान, या ठिकाणचं हवामान कसं असतं, या ठिकाणचं हवामानाला त्या ठिकाणी थंड हवामान म्हणजे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात या ठिकाणी खूप कठीण असतं जीवन. आणि तरीसुद्धा एवढ्या पाऊसधारा झेलूनसुद्धा आणि एवढं उन्हाळा, एवढा हिवाळा कडक असूनसुद्धा बर्फ पडतं त्या ठिकाणी. आणि बर्फात किती थंड असेल याचा विचार करा तुम्ही. त्या थंड हवामानातसुद्धा ते अतिशय खडतर जीवन जगतात त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी सीमेचं रक्षण करायचं आहे. तणावपूर्ण असतं वातावरण. ते कुठून कधी गोळाबार होईल, कधी गोळी लागेल याचं काही भरोसा नाही. देवाच्या भरोश्यावर त्या ठिकाणी जीवन जगत असतात आणि केवळ देशाचा संरक्षण करायचं आहे या भावनेने आणि आपल्या गावाकडे असणाऱ्या आईला आपल्याला उत्तर द्यायचं आहे की मी देशासाठी लढलो आहे, देशासाठी लढतो आहे, देशाचं मी संरक्षण करतो आहे, ही अभिमानाची गोष्ट आईला सांगायची आहे. यासाठी तो झटत असतो रात्रंदिवस. अशा प्रतिकूल अनुकूल नसणाऱ्या
आपल्याला जे जे पाहिजे तशी परिस्थिती त्या ठिकाणी नसते, ती प्रतिकूल म्हणतात त्याला. प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला. इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेणार तेवढाच उन्हाळा मुख सुखावं आणि आल्हाददायी असतो. कारण का, पावसाळ्यात जोरदार पाऊस पडतो, हिवाळ्यात बर्फामुळं, पडलेल्या बर्फामुळं थंड वातावरण असतं आणि त्या बर्फाळ प्रदेशात राहायचं आहे, बर्फाळ वातावरणात आपलं जीवन जगायचं आहे, म्हणजे कठीण काम. मग उन्हाळा काय यांना सुखावं असतो. याचं कारण म्हणजे उन्हाळा सुरू झाला की पडलेले बर्फ वितळायला सुरुवात होते आणि पडलेलं बर्फ वितळून त्याच्या नाले वाहू लागतात, नद्यांना पूर येतो त्या ठिकाणी. उन्हाळ्यात पूर येणार आहे म्हणजे हिमालयामध्ये पावसाळ्यात पूर येतो आणि दुसऱ्यांदा पूर येत होतो, उन्हाळ्यात पूर येतो. उन्हाळ्यात पूर कशाचा येतो, तर पडलेल्या बर्फाचं वितळणं सुरू होतं आणि ते वितळून पाणी तयार होतं, पाणी व्हायला सुरुवात करतं. पडलेल्या पावसाच्या पेक्षा त्याचा पूर खूप मोठा मोठा असतो. इथला पावसाळा आणि हिवाळा तेवढा जीव घेणार तेवढाच उन्हाळा सुखावा आणि आल्हाददायी, मनाला आनंद देणारा असतो, त्याला आल्हाददायी म्हणतात. उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात. एकदा पावसाळ्यात पाऊस पडल्यावर तिथं झाडं वेली बहरतात, हिरवा रंग सगळा असतो, सगळीकडे बघाल तिकडं हिरवा रंग असतो. आणि बर्फ जर पडलं त्या ठिकाणी तर त्याचा निळा रंग तयार होतो, निळा शार दिसतं सगळीकडे बघितल्यावर. बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंच रंगाने नटून जातात, जमीन अशी दिसतच नाही त्या ठिकाणी. जणू वसुदेने, वसुधा म्हणजे पृथ्वी, जणू वसुदेने हिरवागार शालू परिधान केला, सगळीकडे हिरवळ दिसतात त्या ठिकाणी. असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्लसित करायचा, आमच्या मनाला आनंद देऊन जायचा. उल्लसित करणे म्हणजे आनंद देऊन जाणे. ह्यावेळेस मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे. इथं बटालियन म्हणजे एक तुकडी असती, मोठी तुकडी. इथं सीमेवर सैनिक पहारा देणारी, सीमेवर रक्षण करणारी सैनिकांच्या तुकडीचं त्या ठिकाणी ठिकाण असतं आणि त्या सैनिकाच्या तुकडीला बटालियन म्हटलं जातं. आणि ह्या बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन यायचं. यांच्या घरून जर कोणाची पत्र आलीत या सैनिकांची तर तो देण्यासाठी पोस्टमन यायचा. लांबून तो दिसायचा. पोस्टमन आला की अक्षरशः इथे झुंबड उडे, माझं पत्र असेल, माझं पत्र असेल, असं करत करत सगळ्याची झुंबड उडायची, गर्दी व्हायची. सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडे. पोस्टमनवर तुटून पडणे म्हणजे त्याला काहीच सुचून न देणे, कुणाचं पत्र आहे, कुणाचं पत्र आहे, थांबा थांबा मी वाचतो आणि सगळ्यांना सांगतो, असं म्हणण्याची वेळ त्या पोस्टमनवर यायची. आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं हे समजायचंच नाही. पोलादी छाती, छाती कसं असणार ती, जवानांची छाती ती पोलादी. पोलादी कसं कणखर असतं, दणकट असतं, तसं ह्या जवानांचं सुद्धा कोणत्याही संकटाला सतत सामोरं जाण्याच्या यांच्यामध्ये शक्ती असती, त्याला म्हणायचं पोलादी छाती. पोलादी छातीच्या सैनिकांचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं. पण चंद्रमणी जसा नितळ असतो पाण्यासारखा, तसं यांचे मनसुद्धा नितळ व्हायला वेळ लागायचा नाही. गळागळा यांच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागायचे. आणि पत्रात जर चांगला आनंदाची गोष्ट असेल आणि दुःखाची गोष्ट असेल तर त्यांचं चंद्रमण्यासारखं मन पाझरू लागायचं. एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची, एकमेकांना ते शांत करायचे. ज्याच्या घरून पत्र आलं असेल, त्याच्या कोणी नात्यातलं जर कोणी गेलं असेल तर ते रडण्याचं असतं, दुःखाचं असतं. हे दुःख त्याला हलकं करण्यासाठी त्याचा मित्र, सैनिक मित्र म्हणून त्याला पाठीवर थाप मिळायची. आणि थाप शाबासकीची नव्हती, त्याचा शोक त्याला शांत करण्यासाठी, दुःख वेग त्याला पचवण्याची ताकद मिळण्यासाठी त्याला थाप पडायची सगळ्यांची. एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत, त्या आठवणी पुन्हा आळवून त्याला उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो. आणि परत असे सगळ्यांचं पत्र लेखून सगळ्यांचे दुःख वगैरे आनंदाच्या काही गोष्टी असेल वाचून झाल्या तर सगळे परत आपल्या कामावर रुजू व्हायचे, आपल्या सीमेवर जायचे, आपल्या
जागेवर जायचे कामाच्या, खडे व्हायचे. बायकोनं पाठवलेलं अंतर्देशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळावी यासाठी त्या ठिकाणी जमिनीत खोलवर मोठा खड्डा खोदला जातो आणि त्या मोठ्या खड्ड्यामध्ये यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. त्याला बंकर म्हटलं जातं. पटकन शत्रूला ते दिसणार नाहीत, गोळीबार त्याच्यामध्ये होऊ शकणार नाही. बॉम्ब वर्षाव परतवून लावण्यासाठी केलेली सुविधा असते त्या बंकरच्या तोंडावर आणि वर. सहजासहजी ते बंकर उडवले जात नाहीत अशी त्याची सुरक्षित आखणी असते. पत्रावर तिच्या आसवांची सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. आता ह्या सैनिकाला जे पत्र आलं होतं त्या पत्राचं तो वर्णन करतोय. बायकानं पाठवलेलं आंतरदेशीय निळं पत्र 2 गाड्यांचं होतं ते. त्या पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. पत्रात काय लिहिलेलं नसलं तर ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो होतो. इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 8-10 दिवस जायचे. समजा यांना सुट्टी मिळाली, मध्येच परवानगी दिली मेजरने, यांच्या प्रमुखाने, तर यांना गावाला पोचायला 8 ते 10 दिवस लागायचे. साहजिकच. त्या पर्वतावरून खाली उतरायचं. 14,000 ते 17,000 फूट उंचावर यांचे बंकर्स होते आणि एवढ्या उंचीवरून खाली उतरायचं ते कठीणच काम असायचं. त्याला वेळ लागायचा. श्रीनगरपर्यंत यायचं, रेल्वे पकडायची, रेल्वेने दिल्लीपर्यंत यायचं, दिल्लीवरून पुन्हा गावाकडे जाणाऱ्या मोठ्या स्टेशनकडची रेल्वे पकडायची आणि असे करत करत त्यांना 8 ते 10 दिवस पोचायला लागायचे गावाला त्यांच्या. इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले 8-10 दिवस जायचे. गावाकडे गेल्यावर पाहुण्या रावळ्याकडे जाणं, मामाकडे जा, मावशीकडे जा, आत्याकडे जा, त्याला भेट, याला भेट, मित्राकडे जा, ह्याच्यातच दिवस कधी निघून जायचे. त्यातच बहिणीचे रक्षाबंधन, भाऊबीज त्यांच्या गावी जाऊन साजरे करणे, हे सगळं करता करता परत येण्याचा जाण्याचा दिवस कधी उजाडायचा, उगवायचा हेच उमगायचं नाही. तसं कारगिलसारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. कुटुंबासहित राहायला यांना परवानगी असती, पण तिथं वातावरण नसेल तर मग त्यांना परवानगी नाकारली जायची. इथंपर्यंत दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. पत्नीची कधीच तक्रार नसायची. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती. मी करत असलेल्या देशसेवेचं, सैनिकाचं काम तिची कधीच तक्रार नसायची. माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा. मी सुट्टीत आलो की ती कडकडून मिठीत घ्यायची. बाबा, मी जर दिसलो गावात आलेला तर बाबांना दिसलं की मला ते मिठीत घ्यायचे, कडकडून मिठी मारायचे. मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायचे. मी नेलेली मिठाई बाबा आनंदाने गावात वाटायचे. माझा मुलगा आलाय सैनिक, लष्करातून घरी परत आलाय आणि मिठाई खा, असं ते आग्रह करत वाटायचे ते. माझी आई खूप हळवी, हळवी म्हणजे भोळ्या मनाची, प्रेमळ. कुणाचं काही दुःखाचं ऐकलं की तिला पटकन वाईट वाटायचं आणि ते वाईट वाटून तिला लगेच रडू फुटायचं. त्याला म्हणायचं हळवी. माझ्या वरचा बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून, बंदुकीची गोळी या सैनिकाला लागून गेली होती पाठीवर, ती आईने बघितली, परत परत बघायची आणि तिला रडू फुटायचं. बंदुकीच्या गोळीचं व्रण बघून तिनं जे अंथरून धरलं, तिनं तिचं धाक घेतला होता आणि तिनं अंथरून धरलं म्हणजे अंथरुणात पडून घेतलं, ते सोडलंच नाही. मी सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तिळतिळ तुटायचा. मी सगळ्यात धाकटा, घरात सगळ्यात धाकटा मुलगा तिचा मी होतो, म्हणून तिला खूप वाईट वाटायचं. तिळतिळ तुटणे, वाईट वाटणे खूप. या हळव्या माऊलीच्या प्रेमळ बांधवाच्या आठवणी फेर धरायच्या. पण भारत मातेच्या संरक्षणाची जबाबदारीही मला तितकीच महत्त्वाची वाटायची. मला वाटायचं भारत मातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल. बघा, ज्या वेळेस एखादा सैनिक लढताना मरतो त्यावेळेस त्याचं पार्थिव देह, त्याचं मृत शरीर त्याच्या गावाला पाठवलं जातं.
पण ते कशात गुंडाळून पाठवलं जातं तर आपल्या भारतीय तिरंगा, त्या तिरंग्याच्या कपड्यात त्याचं, त्या लढवय्या सैनिकाचं मृत शरीर त्याच्यामध्ये गुंडाळलं जातं आणि ते गावाला पाठवलं जातं त्याच्या जन्मगावी. भारत मातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल. तो मानाचा असतो त्याचा. आणि हा विचार त्या सैनिकाच्या मनातला सांगितला आहे. ते पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल. अरे माझा मुलगा, आईला तर अभिमानच वाटेल, घरच्या सगळ्यांची अभिमानाने छाती फुलून येईल, ऊर भरून येईल. काल सकाळीच गावावरून कडून आलेल्या सुखदेवने गावाकडचा सांगावा आणला. कालच सकाळी गावाकडं जवळच राहणारा सुखदेव नावाचा त्याचा सैनिक मित्र, तो गावावरून त्याचा निरोप घेऊन आला, सांगा घेऊन आला. माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतराचा ठाव घेत होता. माझ्या मनातला कोपऱ्यातला कोपरा तो निरोप सांगताना माझं अंग शहारून आलेलं होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतरंगाचा ठाव घेत होता. मी आजारी आहे, पण तू माझी काळजी करू नकोस. कोण आजारी आहे? त्याची आई, सैनिकाची आई. मी आजारी आहे पण माझी काळजी करू नकोस, असं तिने त्याला निरोपातून सांगितलं. घरातले सगळे काळजी करू नकोस तू, पण तू माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. तू आपल्या भारत मातेला जप. इथं सगळे माझी काळजी घ्यायला आहेत. तू तिकडं भारत मातेचं काळजी घे, जप तिला, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. माझे मन ढसाढसा रडत होतं. सैनिकाचं मन, डोळ्यातलं पाणी हटेना, जीव घाबराघोबरा होऊ लागला. त्याचा आईचा निरोप ऐकून सुखदेवनी निरोप दिला होता हा निरोप ऐकून तो घाबरला गेला होता. सैनिक घाबराघोबरा झाला होऊ लागला, मन सायरावहित झालं. तसा मी उठलो आणि थेट मेजर साहेबांच्या पुढ्यात जाऊन उभं राहिलो. पुढ्यात जाऊन म्हणजे अगदी समोर उभा राहणे, त्याला म्हणतात पुढ्यात जाऊन उभं राहणे. माझी अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावलं. त्यांनाही वाईट वाटलं. माझी अवस्था पाहून त्यांनासुद्धा वाईट वाटलं. त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली. कसाबसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागलो. 8-10 दिवसांचा प्रवास. वेळ सरता सरत नव्हता. कधीही गाडीला पळण जास्त वेगाने असं वाटायचं. हे स्टेशन गेले की पुढचं स्टेशन कधी येईल, सरता सरत नव्हता रस्ता. कसाबसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागलो. 8-10 दिवसांचा प्रवास. वेळ सरता सरत नव्हता. रस्ता कटता कटत नव्हता. कधी एकदाच आईला पाहीन असं झालं होतं. आईचे ते खडबडीत हात, काम करून करून तुमच्या आईचे सुद्धा हात बघा एकदम खडबडीत झालेले असतात. भांडी घासणे, धुणं धुणे याच्यात त्याच्या हाताचं तळवाव तुम्ही कधी बघितला का तुमच्या आईचा? बघा एकदा आवर्जून. खडबडीत होतात ते, खडबडीत लागतात. असेच ह्या सैनिकाच्या आईचे खडबडीत हात आपल्या गालावरून फिरावेत असं त्याला रस्त्यात वाटते. अजून पोचला नव्हता तो. आलं माझं लेकरू, आलं माझं लेकरू असं म्हणत आईनं कुशीत घ्यावं आणि मीही आसुसलेल्या मनाने, ओढ लागलेल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत असं विचाराचं काहूर डोक्यात माजलं होतं. असं विचार डोक्यात होते, पण प्रवास सरता सरत नव्हता. आणि तिला कधी एकदा गावाला जाऊन आईकडं लाड करून घेऊ असं झालं होतं. गावाच्या वेशीवर आलो. गावाची वेस, गावात प्रवेश करण्याची जी जागा असते त्याला वेश बांधलेले असे, दोन्ही बाजून बुरुंज आणि मधी नगारखाना, अशा प्रकारचे बऱ्याचशा गावातले वेश अजूनही अस्तित्वात आहेत. त्या वेशीवर आलो, गावाचं प्रवेशद्वार. तसं जो तो हातातलं काम सोडून कावरा वावरा होऊन माझ्याकडं पाहू लागला. हातातलं काम सोडून याच्याकडे बघायला लागले. गावातल्या पाराजवळ पोचलो. गावातल्या लोकांचे, ज्याला कामधंदा नाही तो त्याच्या पारावर येऊन बसतो. झाडाला बांधलेला पार गोल, त्या पारावर बसणारे लोकसुद्धा. असं काहीतरी विपरीत घडलं हे मी ताडलं. काहीतरी वेगळं घडलेलं आहे. जाड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेने धावत सुटलो. जाड ट्रंका, लोखंडी किंवा पत्र्याचं, जाड पत्र्याची पेटी असते त्याला म्हणतात ट्रंक. ते साहित्य एकदम सुरक्षित राहतं. असे प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळते सैनिकाला. त्या हातातल्या जाडजूड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेने धावत सुटलो. गावच्या वेशीपासून
माझ्या मागून येणारे गावकरी धावू लागले. मी वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकताच बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. याला उमगलं आता काहीतरी वेगळं घडलं हे निश्चित. बहिणी सुद्धा गळ्यात पडून रडू लागल्या. भाऊबंद पडवीत ठिक्याच्या तळवटावर खाली माना घालून बसले होते. तळवट म्हणजे बारदान किंवा खाली टाकण्याचं कपडा हा एकत्र करून शिवलेला असतो, त्याला तळवट. एक एक टाकल्यानं तळवट फरशीवर किंवा जमिनीवर त्याच्यावर 15-20 जण बसू शकतील अशा प्रकारचे ते तळवट असतं. भाऊबंद पडवीत ठिक्याच्या तळवटावर खाली माना घालून बसले होते. माझी नजर मात्र घरभर फिरत होती. माझी नजर मात्र आईला शोधण्यासाठी फिरत होती. माझी आई कुठे दिसते का? माझी आई कुठून येते का? माझं लेकरू आलं, माझं लेकरू आलं, या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होतो. तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं. कधी एकदा आईचा तो हात माझ्या गालावरून फिरत. पण यापुढं माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. यापुढं माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. मी तिला भेटायला आलो होतो, पण थोडा उशीर झाला. याचा अर्थ आई तो पोचण्यापूर्वीच आईची प्राणज्योत मालवली होती. एवढा धडपड करून आला, पण आईची भेट झाली नाही. म्हणूनच लेखकाने धड्याचं नाव ठेवलंय, पण थोडा उशीर झाला. अशा या सैनिकाचे प्रत्येक सैनिकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतातच. आणि म्हणून आपण ह्या सैनिकांचे आदराने काय विचारपूस केली पाहिजे. आपल्या गावात घराजवळ कुठं असतील सैनिक तर ते गावावरून आले गावावर सीमेचे रक्षण करता करता जर मधीच गावावर आले तर त्यांचा आदर करायला शिकायचं आहे आपण. याची आईची भेट होऊ शकली नाही हे दुःख त्याच्या मनात सलत राहिलं. कारगिल ह्या भारताच्या सीमेवर तो सीमारक्षक सैनिक म्हणून तैनात होता. आणि त्या ठिकाणी 1999 साली युद्ध झालं भारत आणि पाकिस्तान. आणि एवढ्या उंचीवर ते युद्ध झालं. भारताच्या हिमालयाच्या पलीकडच्या साईडनी पाकिस्तानचे घुसखोर शिरवले होते त्यांनी. ह्या आपल्या सैनिकांनी मात्र त्यांना 1 इंचही पुढं सरकू दिलं नाही. आणि आपल्या सैनिकांनी आणि त्या काळच्या पंतप्रधानांनी ह्या सैनिकांना एवढी सूट देऊन सांगितलं की त्यांना इकडे येऊच देऊ नका बिलकुल. तिथल्या तिथं ते गेले पाहिजेत, मेले पाहिजेत, संपले पाहिजेत. ह्या पद्धतीने त्यांनी ते युद्ध चालवलं. त्यावेळेस पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते. त्यांनी अतिशय सैनिकांचा संयम आणि त्यांना शक्य तेवढी मदत, जेवढं त्यांना युद्ध साहित्य लागतात ते पुरवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस नव्यानंच लष्करात दाखल झालेली स्विझर्स नावाची तोफ होती, स्विझर्स तोफा. आणि त्या तोफांनी तिथं करामत केली होती. आणि नंतर बाकीचं युद्ध तोफा एवढ्या उंचावर जायच्या आणि तोफ गोळ्या सोडायच्या. त्यामुळं वर चढत असलेला सैनिक त्यांचे ते त्या ठिकाणी धारातीर्थ पडत होते. आणि आपले तिथे सीमेवर असणारे डोळ्यात तेल घालून रक्षण करत होते. आणि सगळे माहिती पुरवत होते की सैनिक इकडून जास्त येतोय, इकडे जास्त गरज लागणार आहे. त्यावेळेस भारतीय विमानांनी सुद्धा खूप पराकाष्ठा केली प्रयत्नांची. आणि स्विझर तोफांनी सुद्धा करामत केली. या दोन्हींच्या जोरावर आणि सैनिकांच्या दिवसरात्र त्या ठिकाणी सेवा देण्यावर कर्तव्याची निष्ठेने त्यांनी अंमलबजावणी केली आणि भारताच्या सीमेचं रक्षण केलं. 1999 साली कारगिलचं युद्ध जिंकलं भारताने. पाकिस्तानाचं हे 4थं युद्ध होतं. अगोदर 2 युद्धात सुद्धा पाकिस्तानी सपाटून मार खाला होता. आणि ह्या युद्धात तर सपशेल त्यांचा पराभव झालेला होता. अशा प्रकारे दिवसरात्र देशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांच्या मनामधले जे विचार आहेत आणि त्यांच्या घराकडचे विचार, घराकडे असणारं त्यांची काळजी, ह्या सगळ्यांचा आधार घेऊन लेखकाने अतिशय मायेने त्याच्या मनात शिरून सैनिकांच्या आणि इकडं गावाकडच्या त्यांच्या आई, बाकी सगळे नातेवाईकांचा विचार करून आपल्याला हा सुंदर देशप्रेमावरचा धडा लिहिलेला आहे. शेवटी संपताना एवढंच वाईट वाटतं, 1 मिनिट तरी त्याच्या आईची आणि त्याची भेट होणं गरजेचं होतं. याचं सल मनात
लागून राहिल्याशिवाय राहत नाही. तुम्हालाही त्याचं वाईट वाटत राहील.